थेरपिस्टला अप्रोच करायचा आहे एका सेशनसाठी, पण कळत नाहीये की फर्स्ट मेसेज कसा पाठवायचा किंवा त्यात काय नक्की लिहावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नंबर 1, लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचं नाव सगळ्यात पहिले मेसेजमध्ये स्पष्ट करायला लागेल. तुम्ही नक्की कोण आहात. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही तुमचं डेझिग्नेशन पण लिहू शकता, तर तुम्ही ते पण स्पष्ट करू शकता. नंबर 2, तुम्हाला तुमच्या सेशनचा नक्की पर्पज काय आहे ते तुम्हाला स्पष्ट करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर का थेरपी कंटिन्युअसली हवी आहे, त्याच्यासाठी तुम्ही फर्स्ट टाइम अप्रोच करत आहात, किंवा तुम्हाला एक सेकंड ओपिनियन घ्यायचा आहे तुमच्या ट्रीटमेंटबद्दल म्हणून तुम्ही अप्रोच करत आहात, किंवा तुम्हाला असेसमेंटची गरज आहे, किंवा एक डायग्नोसिस तुम्हाला दिलं गेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे. अशी विविध प्रकारचे पर्पजेस असू शकतात. तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचा पर्पज स्पष्ट करा तुमच्या टेक्स्ट मेसेजमध्ये. नंबर 3, तुम्ही तुमच्या थेरपिस्टला त्यांची अवेलेबिलिटी विचारा आणि तुमची पण अवेलेबिलिटी स्पष्टपणे लिहा. ह्यानी काय होईल की जे रिडंडंट मेसेजेस असतात, एका पाठोपाठ एक जे कॉन्व्हर्सेशन वाढत जातं, ते कमी होईल. तुमचा वेळ वाचेल, थेरपिस्टचा वेळ वाचेल आणि त्याच्यामुळे जे तुम्हाला डिमोटिवेटिंग वाटतं की हे जे पेशन्स लागतंय, खूप मला वेट करायला लागतोय, खूप वेळेची इन्व्हेस्टमेंट होतीये, ती सुद्धा कमी होईल आणि तुमचा नेमका जो पर्पज आहे तो लवकर अचीव्ह होईल. आय होप या टिप्स तुम्हाला युजफुल वाटल्या असतील. धन्यवाद.